यानंतर धक्कादायक आणि संपूर्ण राज्याला चिंतेत टाकणारी बातमी। दहशतवाद विरोधी पथकानं 3 दिवसांपूर्वी अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या। ज्या संशयितांच्या घरावर छापे टाकले ते सर्व तरुण अतिउच्च शिक्षित आहेत। हे तरुण देशभरातील काही टेररिस्ट मॉड्यूलच्या संपर्कात आल्याची माहिती आहे। गेल्या 6 महिन्यांपासून या तरुणांच्या संशयास्पद कारवायांकडे एटीएसचं लक्ष होतं। छापा टाकण्यात आलेले तरुण दहशतवाद्यांचे की पर्सन होते। त्यांच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये मोठ्या भरतीची योजना होती। यवतमाळमध्ये 14 आणि अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी एटीएसच्या पथकांनी कारवाई केली होती। प्रत्येक पथकाच्या कारवाईमध्ये वेगवेगळी निरीक्षणं नोंदवली गेली आहेत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तरुणांचा इंटरेस्ट पाहून त्या पद्धतीनं त्यांचं ब्रेन वॉशिंग होत असल्याची माहिती समोर आली। तर फुटबॉल क्लब जर तरुणांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करत असतील तर त्यांची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। अशा पद्धतीचे काही क्लब जर का तरुणांचा वापर, विद्यार्थ्यांचा वापर अँटी टेररिस्ट कारवाई आपल्या टेररिस्ट कारवाई करण्याकरिता करत असतील तर निश्चितपणे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। ही माहिती प्राप्त झाली होती, त्याच्यामुळेच त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली। परंतु इतर ठिकाणी जर का असा प्रकार होत असेल तर त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। सध्या पुसद व्यतिरिक्त इतर ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील आपल्याला कारवाई होताना पाहायला मिळत आहे। नाही, ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या असतील किंवा घडत असतील तर त्याची माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल। तर अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये महाराष्ट्र एटीएसनं छापे टाकले। यावेळी एटीएसनं 12 जणांची चौकशी केली तर दोघांकडून तलवार, चाकू, गुप्ती, फायटर, एअरगन आणि 99 नग छर्रे जप्त करण्यात आले। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळे। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर या ठिकाणी 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र एटीएसनं धाड टाकलेले होते। जवळपास 12 ठिकाणी खरं तर एटीएसनं धाड टाकलेले होते आणि अनेकांची चौकशी यावेळी महाराष्ट्र एटीएसच्या वतीनं करण्यात आलेली होती। यावेळी जवळपास 12 जणांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील, काही कागदपत्र आहे, हे एटीएसनं ताब्यात घेतलेले होते। त्यात एक विशेष जर आपण बघितलं तर दर्गा दायरा या भागामध्ये मुकुंदनगरचा हा मुस्लिम बहुल एरिया आहे आणि तिथल्या 2 जणांच्या घरामध्ये जे आहे काही हत्यारं जे आहेत तर ते सापडले होते, ज्यामध्ये तलवार, चाकू, गुप्ती, फायटर, इयर गन आणि 99 नग छर्रे जे आहेत तर ते या दोघांकडनं सापडलेले होते। एकूणच जर बघितलं तर महाराष्ट्र एटीएसनं ही जी कारवाई नगर असेल, यवतमाळ या ठिकाणी केलेली होती। त्यानंतर एकच खळबळ जी आहे तर ती उडालेली होती। या दोनही ठिकाणी एटीएसनं ज्या वेळेला छापे टाकले त्यावेळेला अनेकांची चौकशी जी आहे तर ती झाली होती आणि या चौकशीतून जे आहे हे संपूर्ण जे लोक आहेत तर त्यांच्या मार्फत काही दहशतवादी संघटनांमध्ये युवकांची भरती केली जाणार असल्याची जी आहे तर ती सूत्रांनी माहिती दिलेली आहे। या संदर्भामध्ये एटीएस कडनं अधिकृत अशा पद्धतीची कुठलीही माहिती ही देण्यात आलेली नाही किंवा स्थानिक जे अहिल्यानगर पोलीस आहे यांच्याकडनं देखील कुठल्याही प्रकारची माहिती खरं तर देण्यात आलेली नाही। मात्र एटीएसच्या या कारवाईनं कुठंतरी खळबळ जी आहे तर ती उडालेली होती। एकूणच जर बघितलं तर अहिल्यानगरच्या मुकुंदनगर हा जो भाग आहे तिथल्या 2 जणांकडे ज्या वेळेला हे हत्यारं सापडले त्यानंतर या संदर्भातील चौकशी जी आहे तर ती स्थानिक पोलिसांकडे देण्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर।